आम्ही बघितलं सुद्धा इथे नारायण महादेवा काय नाही। मला जेव्हा रमेश कोल्हेंनी फोन केलेला 3 वाजता तेव्हा आपल्या गावातल्या येऊर गावातल्या पोरांनी त्यांना थांबवलेलं पकडलं होतं। म्हणजे तसं ते 4 लोक होती वाटतं गाडीमध्ये, बाकीची बाईकवरती होती। त्यानंतर महिलांना इंजेक्शन वगैरे देऊन झालेलं होतं। म्हणजे त्याला आम्ही नंतर आम्हाला माहिती कसा पडणार का त्यालाच बोलवायचंय। 2 वाजता आमची पोरं घरी येत होती, बर्थडे होता मित्राचा आरेसचा। बर्थडेवरनं पोरं घरी येत होती, घरी आलीत तर तेवढ्यातच इथं एक परेश डागांचा मुलगा आहे अक्षय म्हणून, नवरात्रीमध्ये 2 गायी नेताना तो वाचू शकला नव्हता। ती खंत त्याच्या मनात होती, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की ती बैल जी पळत आली आणि बैलांच्या मागे ही लोक पळत आली, त्यांनी अंदाज केला का ज्या गायी नेल्या त्या पण अशा पळत होत्या नवरात्रीत। त्याच्यामुळे तो इतका घाबरला होता ना की त्यांनी लगेच ह्या पोरांना सगळ्यांना फोन केले, एकमेकांना फोन करून ही लोक इथं पोहोचली। तोपर्यंत त्यांनी 2 इंजेक्शन डबल इंजेक्शन दिला जो मोठा बैल नेला ना त्याला, आणि मग 2ही बैल तिथं पडली होती। तेवढ्यात आम्ही पोहोचलो, पोरं पोहोचली, मारलं त्या एकाला पकडून गाडीतनं खेचून, त्यांनी गाडी घातली अंगावरती पोरांच्या। ही बाईकवर येत होतीत ना, आता पोरं एवढी जमायला थोडासा तर पण डॅमेज केली आणि डायरेक्ट पोरांच्या अंगावर बाईकवरती ती जी बैल न्यायला गाडी आणलेली ना ती बंद हे केली। आणि मग जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा बैल ऑलरेडी तडमडत होते। हा बैल तर आम्हाला बारका नाल्यामध्ये पडलेला बराच उशिराने 1 तासाने आम्ही बघितला। मोठा बैल रस्त्यावर पडलेला तो आम्ही लगेच बघितला, पण आम्हाला नीट माहित नाही का कोणाची बैल आहे। तिथं रमेश दादाला फोन केला, रमेश दादा असं झालंय, रमेश दादा पाटोण्या पाड्याचे कार्यकर्ते आहेत। रमेश दादाला सांगितले बैल कुणाची आहेत, तेव्हा त्यांनी सांगितलं का ह्यांची बैल आहेत। मग ह्यांना फोन करून बोलवला, तोपर्यंत बैल तडफडत होती, पोरं इकडून तिकडून पाणी गोळा करून आम्ही कंटिन्यू त्यांच्यावर पाणी ओतत होतो। जवळजवळ 3 ते 3.5 तासांनी तो बैल उठले, ही बैल ऍटलिस्ट फक्त थोडीशी उठून बसली। तेव्हा आम्ही पोलिसांना बोलवलं, तर पोलिसांचं म्हणणं तेच म्हणजे की म्हणजे ते काय बोलले नाहीत, आले ते पोलीस आणि ते अगोदर पिंजरा घेऊन आले, त्या आरोपीला त्यांनी वाचवला। पोराही मारला होता त्याला थोडाफार, कारण का तो पळत होता आणि तो सारखा धमक्या देत होता पोरांना का हा आपू भाई म्हणून कोण आहे, तो आला की तुम्हाला कापून टाकेल वगैरे। ऑलरेडी एक इसम 25 माणसं घेऊन आला पण होता इथं, पण इथली परिस्थिती आणि इथलं एवढी पब्लिक गावातली जमली ती घाबरलीत लोक। तर मग तो गेला काय ह्याला बोलतो मारा काही करा पोलिसांना द्या, हातवर करून घेतलं। त्याला अशीच पार्टी होती डी गँग म्हणून, डी गँग मधला कोणतरी आहे त्याचा बर्थडे होता। तेव्हा पण पोरांनी असंच पोरीना कोते पोरं ना असे कमेंट पास करत होते। त्यावेळेस आमची पोरंही 4 जण जेवल्यावरती फिरत होती, त्यांनी सांगितलं ते पोरीना कशाला, तेव्हा 25 पोरांनी त्या 4 पोरांना मारून गेलीत, फक्त 4 पोरांना 25 पोरं। तेव्हा पण पोलिसांनी आमची दखल घेतली नाही। मी कमिशनर साहेबांना पण कंप्लेंट दिली, पण अजूनपर्यंत वर्तकनगरला आमची तक्रार घेतली नाही। बोलतात मॉप असतो, मॉप मारून गेला, आणि रात्री आमचा एवढा मॉप होता, ते माणसाला मारून टाकला तर कोणाला पकडताल तुम्ही, पण आम्ही या बैलांसाठी त्याला जिवंत ठेवला एवढा पण सांगतो। जर मॉप असतो ना तर तो मॉप आम्ही दाखवू गावामध्ये काय झाला तर घेत होते। त्याचा बंगलो आहे इथं, नाव घेत होता का आपूभाई येईल, आपूभाई तुम्हाला कापून टाकल। हे होते त्याला न विचारता डायरेक्ट त्याला गाडीत भरत होते। आधी काय असेल ते बघून घेऊ आपण, मग नंतर एवढे सगळे पोरांना बघून त्यांनी मग सगळं हे येऊन तिकडे त्यांनी बघितलं, मग तो त्यांनी नंतर हात वरती गेले का काय असेल ते तुम्ही तुमचं बघून घ्या, माझा आणि याचं काही कनेक्शन नाही। पण तो जो होता त्याला पकडलेला आम्ही तो कंटिन्यू त्या आपूबाई नाव घेत होता। आम्हाला ही बातमी जशी आमच्याकडे पोहोचली तशी ते सकाळी आम्ही आलो आहोत आणि तुम्हाला पूर्ण घटनेची माहिती तर ह्यांनी दिलीच आहे। आणि ह्याच्या पहिलेही येऊरच्या ग्रामस्थांना जो त्रास झालाय त्याच्याबद्दल आम्ही वसंत विहार पोलीस स्टेशन जे आहे तिथे वर्तकनगर पोलीस स्टेशन आहे तिथे गेलोय, पण कधीच त्यांनी आमच्या कंप्लेंटची दखल नाही घेतली आहे। आता एवढं मोठं प्रकरण झालं त्याच्या पाठी अप्पू नावाचा कोणी एक डॉन आहे ज्यांनी 25 लोकांना पाठवून इकडच्या ग्रामस्थांना मारायचा प्रयत्न केला, जेव्हा ती लोक त्यांची बैल वाचवायचा प्रयत्न करत होती। तर मला हा प्रश्न आहे की कोणाच्या दबावाखाली इकडचं जे पोलीस स्टेशन आहे ते ह्यांची कंप्लेंट घेत नव्हतं, आणि हा अप्पू जो वागळे एस्टेटला राहतो त्याचे इथे काही इलिगल बंगलेही आहेत, आणि हे प्रकरण ह्याच्या पहिलेही त्यांनी केलंय तरी त्याला काही त्याच्या अगेन्स्ट कोणी ऍक्शन नाही घेतली। तर हा कोण एवढा मोठा डॉन आहे आणि ह्याच्या दबावाखाली का पोलीस काही करत नाहीयेत हा प्रश्न मला शासनाला विचारायचा आहे। आणि दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की ही न्यूज जेव्हा पसरली आणि व्हायरल झाली व्हॉट्सअपवर, तेव्हा बीजेपी युथ मोर्चाच्या लोकांनी एक
त्याचा जो लीडर आहे ठाण्याचा काय नाव त्याचं अमित मिश्रा नावाच्या एका मुलानी इकडच्या ग्रामस्थांना फोन करून सांगितलं की आम्ही तुमच्या मदतीसाठी येतो, आणि इथे येऊन त्यांनी काय केलं असेल, त्यांनी चक्क सांगितलं की आपण मांडवली करूया, तुम्ही हा विषय सोडून द्या, तुम्ही अजिबात हे पाहिजेत बोला आणि विषय सोडून द्या, पोलीस स्टेशनमध्ये ह्याबद्दल जाऊ नका. तर हा दुटप्पीपणा जो आहे बीजेपीचा आणि बजरंग दलाचा, ह्याचा हा पूर्ण तुमच्या समोर खुला पडला आहे की जेव्हा त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना राजकारणासाठी जेव्हा त्यांना वोटची गरज असते तेव्हा ते दोन धर्मांच्या मध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात, पण जेव्हा हा विषय आहे, एवढा गंभीर विषय आहे, तेव्हा तुम्ही मांडवली करायचं बघता. म्हणजे हे पहिले पण असं खूप झालं आहे. आता कालच तुम्ही बघितलं तर अनुराग ठाकूर तिथे कोणाबरोबर बसलेले, शाहिद आफ्रिदी बरोबर बसलेले. हे बीजेपीचं राजकारण आहे आणि नागरिकांना आता त्याची म्हणजे खरं बीजेपीचं काय रूप आहे ते लोकांसमोर आलेलं आहे. आणि हा सेम प्रकार त्यांनी इथेही केला आहे. FIR मध्ये गोतस्करी पण नाही. हा, आणि सर्वात महत्वाची गोष्ट, सगळे पुरावे असूनही ह्या लोकांकडे ते इंजेक्शन आहेत ज्याच्यानी ह्या बैलांना त्यांनी बेशुद्ध केलं, ते सगळे पुरावे असूनही गौ हत्याचा कलम पोलीस स्टेशननी त्याच्यात टाकला नाही आहे. आणि ह्याचं कारण काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांना ऑब्व्हियसली बिचारे पोलिसांना वरून दबाव असल्यामुळे त्यांनी हे सगळं केलं नाहीये. आणि आता संजय केरकर जी इकडचे जे ग्रामस्थान आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला प्रयत्न करतायत, तर मलाही त्यांना हेच सांगायचं आहे की जी चौकशी आहे ती एकदम नीट करा आणि ह्याच्यात बघा की ह्याच्यात कोण हा अफू आहे, हा कोण एवढा मोठा डॉन आहे की तो एवढ्या गायी चोरतो आणि पोलीस त्याच्याबद्दल काहीही करत नाही. कोण आहे अमित? नाही, थोडा पोलिसांचा रंग बघून म्हणजे की तुम्ही बैल सोडून देता ना, मग आम्ही बैलच नेऊन तुमची कोंडवून ठेवू वगैरे असं बोलायला लागल्यावर मग तिला सांगितलं तू न्यूज कर. तर त्याच्यामुळे मग ते म्हणायला लागले, त्यांनी हिला फोन केला नेहाला की नेहा तू इथे आलीस ना तर मी येतो, मी बजरंग दलचा आहे असं त्यांनी सांगितलं. आता खरं काय खोटं काय ते तपास मला नाही. तो तोंडाने बोलत होता मी बजरंग दलचा आहे आणि विलासदादाचे बैल असून विलासदादाला कंप्लेंट करायला नव्हता देत. मी माझ्यावर कंप्लेंटर मी बनतो, मी कंप्लेंट करतो. म्हटलं तुझी बैलच नाही आहेत तर तू काय कामाला कंप्लेंट करायला चाललाय? ज्याची बैल आहेत त्यांनीच कंप्लेंट करू देत. म्हणून मग विलासदादालाच पाठवला कंप्लेंट करायला. तर तो त्याच्यामुळं तो बोलत होता की मी आहे बजरंग दलचा आहे आणि मी कंप्लेंटसाठी मी आलेलो आहे. आणि सकाळी नेहाला कॉल करून तो सांगतो की तू न्यूज डिलीट कर, नाही तर मग तो बाई मुंबऱ्याचं नाव घेतो तो स्वतः, आपण नाही, आम्हाला माहितीच नाही आपू कुठला आहे. तो आपू राहतो वागळे एस्टेटमध्ये. हा, आणि हा माणूस नाव घेतो मुंबऱ्याचा भाई आहे की तुला बघेल, म्हणजे ती लहान आहे म्हणून तिला धमक्या दिल्या जातात. न्यूज तिला धमकी दिली जाते. इथे महिला सुरक्षिततेचा पण विषय येतो यापुढे. आणि गेटवर 2 वाजता गाडी टेम्पो वरती येतो बैल न्यायला, मग का नाही गेटवर चौकशी होत? आमची पोरांकडे लायसन नसले ना तरी गेटवाले अडवतात. हा मुद्दा आम्ही गावातल्यांसाठी गेट बसवलाय तुम्ही. हा गेट कुणाच्या सुरक्षेसाठी आहे? गावातल्यांच्या का बैल रात्री 2-2:30 कडे गेटवर विचारलं कुणाला काही सांगता येत नाही. मागाचा प्रकार जो मुलांच्या बाबतीत झाला तेव्हा 70 बाईक एकदा उतरल्या, तेव्हा पण आम्ही गेटवर प्रश्न केला का रात्रीचे 12 वाजता 10 आणि 11 वाजता जर परमिशन नसताना 70 बाईक होतं, तुम्ही फुटेज द्या ना आम्हाला एका बाईकचा नंबर भेटला, पोरांना कोण मारून गेलं. म्हणजे आम्ही पोरांची इथं कोणाची मर्डर पडेपर्यंत अजून गप्प बसायचं का येऊरवाल्यांनी? कोण नाही, प्रशासन इथं कोणी आमची दखल घेत नाही. आज नताशाताई पर्यावरण प्रेमी आहेत आणि त्या ताबडतोब इथं आल्या, त्याच्यासाठी मी त्यांचे आभार मानेन, कारण इथली दखल कोणीच घेत नाही. हा, जसं मी सांगितलं तसं नेवा नावाची इकडे एक जर्नलिस्ट राहते, तिलाही बीजेपीच्या लोकांनी आणि बजरंग दलांच्या लोकांनी येऊन इथे ब्लॅकमेल केलं की तू ती न्यूज डिलीट कर, नाही तर आम्ही काहीतरी करू. इथे महिला सुरक्षतेचा पण विषय येतो, हेही त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं आणि त्या सिनियर पीआयनी त्याच्यावर काही ऍक्शन घेतली नाही. आता त्यांनी जसं सांगितलं तसं 2 महिन्यापूर्वी अजूनही असा एक इन्सिडेंट झालेला जिथे इकडच्या बायकांवर इफ टीझिंगचं प्रकरण होतं, त्याचीही नोंद पोलीस स्टेशनने घेतली नाही, फक्त एनओसी दाखल केली, एनसी दाखल केली. आणि सर्वात मोठा प्रश्न मला परत हाच विचारायचा आहे की ते वनमंत्री जे आहेत गणेश नाईक साहेब, त्यांच्या नेतृत्वाखाली इकडे जी लोक बसतात गेटवर, हायकोर्टच्या ऑर्डरच्या प्रमाणे 7 वाजता संध्याकाळी 7 नंतर एकही गाडी जायला अलाउड नाहीये, फक्त ग्रामस्थान इकडचे जे आहेत त्यांनाच एंट्री आहे. मग कशी ही गाडी रात्री 2 वाजता आली, त्या बैलांना घेऊन गेली आणि तिकडचे जे गेटवर जिथे ते लोक बसतात ते झोपलेले होते का? त्यांनी ह्याच्या लक्ष का नाही घातलं? आणि त्यांना पहिलं तर एंट्रीच कशी दिली? आणि हा विषय आम्ही सारखा उचलून घेतलाय की तिकडे तुम्ही 7 वाजता एंट्री बंद करा, कारण हे सगळं जे होतं हे रात्रीच होतं. तरीही शासनाने काही केलं नाहीये, टीएमसीने केलं नाहीये, पोलिसांनी केलं नाहीये आणि वन खात्याने केलं नाहीये. आणि ते सगळे एकमेकांवर
हे टाकत असतात की हे आमचं नाहीये, हे त्यांच्या ह्याच्यात येतं आणि असं करून जे चालू आहे ते चालूच राहिलंय. आणि आता सरकारही बदललं. आता बीजेपी जे वनमंत्री आहेत इथे गणेश नाईक साहेब, मी त्यांच्याकडे विनंती करते की ह्याची तुम्ही नक्की दखल घ्या आणि ह्याच्यामध्ये काय तुम्हाला ऍक्शन घेता येईल ती घ्या.